जयंत पाटील यांच्या डोक्यात काय सुरू आहे ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही. मंत्री चंद्रकांत पाटील. जयंत पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे आणि त्यांच्या डोक्यात सुरू असलेल्या गोष्टी चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाहीत असं म्हणत जयंत पाटील यांच्या जवळचा एखादा पत्रकार जोडून द्या, म्हणजे मी त्यांना कानात विचारीन की जयंत पाटील यांच्या डोक्यात काय सुरू आहे. आणि असं म्हणत भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किली टोला लगावला आहे. विधिमंडळातील गदारोळानंतर विधिमंडळ प्रवेशाबाबत सरकारने कडक नियमावली बनवलेली असून डिसेंबरच्या अधिवेशनापासून फक्त आमदार आणि त्यांच्या पीए यांनाच विधिमंडळाचा प्रवेश मिळेल अशी व्यवस्था बनवली आहे. एकूणच लोकसभा अधिवेशनाच्या धर्तीवर विधानसभा प्रवेश नियमावली बनवणार असल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलेलं आहे. पासेस कुणाला मिळाले? परवा विधानसभा अध्यक्षांनी घोषित केलं की डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आमदार सोडून त्याचा एक अधिकृत पीए सोडून कुणालाही पास मिळणार नाही. तर त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उठून असं म्हटलं की बा असं कठोर धोरण स्वीकारता येत नाही, काही अपवाद करायला लागतील. याची ऑगस्टमध्ये बहुधा विधानसभा आणि विधान परिषदेच्या नियमावलींचं एक पुस्तक असतं, त्याला आम्ही गमतीने लाल पुस्तक हिरवं पुस्तक म्हणतो. लाल असतं विधान परिषदेचं, हिरवं असतं विधानसभेचं. त्यातला एकन एक नियम हा रीरायटिंग करायला पाहिजे का असं आम्ही बघणार होतो. हे झालं पासेसचं, सोपं आहे, ठरवून टाकू. जसं एक आला आहे प्रस्ताव की लोकसभेसारखं करावं की आदल्या दिवशी ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन पास तयार, सकाळी फक्त त्याने काउंटरवर पास घ्यायचा, आदल्या दिवशी पत्र नसेल तर काही मिळणार नाही, असं एक प्रायमरी आलं आहे. पण नियम खूप बदलायला. लक्षवेध्या रोज किती लावाव्यात, लक्षवेध्या किती दिवस आधी द्याव्यात, मंत्र्यांना काही तयारीला करायला वेळ देणार की नाही देणार, घटना 4 वर्षापूर्वीची आणि आज लक्षवेधी अशी कशी काय, असे खूप नियम बदलायला पाहिजे. मीच संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे मी पुढाकार घेऊन ते करणार. जयंत पाटलांची नाराजी जसं की जयंत पाटलांसारखी व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांच्या डोक्यात काय आहे ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे कळायला तुमच्यासारखा एखादा त्यांच्या जवळचा पत्रकार लागेल, तो त्यांच्या जवळचा पत्रकार मला जोडा, त्याला मी कानात विचारतो की त्यांच्या डोक्यात काय चाललं. एक शेवटचं विधिमंडळ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.